हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट ॲक्च्युअली आपण दोन इलिस्ट्रेशन फर्स्ट इलिस्ट्रेशन सेकंड पाहिलं होतं, सॉरी, आणि इलिस्ट्रेशन थर्ड सुद्धा पाहिलं होतं. सो आता आपण पाहणार आहोत इलिस्ट्रेशन नंबर 4, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. कसं ठरवायचं प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स? From the following information, determine the place of supply of goods as per section 10, subsection 1, subsection B of IGST Act 2017, where the goods are delivered by the supplier to a recipient on the direction of third person during the course of movement of goods. काय म्हटलंय? फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन डिटरमाइन द प्लेस ऑफ सप्लाय गुड्स एज पर सेक्शन 10 सबसेक्शन 1 सबसेक्शन बी ऑफ IGST Act 2017, where the goods are delivered by the supplier टू रिसिपियंट. सप्लायर कडून रिसिपियंट पर्यंत गुड्स डिलिव्हर झाले ऑन द डायरेक्शन ऑफ थर्ड पर्सन ड्युरिंग द कोर्स ऑफ मुवमेंट ऑफ गुड. तिसऱ्या पर्सनच्या डायरेक्शन नुसार ते झाले. ऑल्सो डिटरमाइन द नेचर ऑफ सप्लाय, वेदर इंटर स्टेट और इंट्रा स्टेट सप्लाय. ओके, आता सप्लायर्स अँड हिज लोकेशन. अतुल इंदोर टू लोकेशन ऑफ द बयर थर्ड पर्सन, आलोक इंदोर अँड रिसिपियंट अँड दिस लोकेशन. आणि म्हणजे त्या ठिकाणी पाठवलं तर मिस्टर रमेश सुरत. सो देन वन्स अगेन मिस्टर अतुल इंदोर टू रमेश सुरत and recipient Alok Indore. Then third, Mr. Atul is supplier. Third person is Mr. Manthan Mumbai and recipient is Mr. Ramesh Surat. Place of delivery Surat. Then supplier and his location. Supplier name Mr. Atul Indore. Location of the third person Mr. Ramesh Surat and recipient of his location Mr. Subhash Surat. Okay, so first one, आता आपण एक चार्ट बनवून घेऊया सेम टाइपचा. द प्लेस ऑफ सप्लाय गुड शॅल बी डिटरमाइन ॲज अंडर. आता याच्यामध्ये सप्लायर अँड इज लोकेशन मिस्टर अतुल इंदोर. ओके, लोकेशन ऑफ द बायर्स थर्ड पार्टी मिस्टर आलोक इंदोर. रिसिपियंट कोण आहे? मिस्टर रमेश सुरत. प्लेस ऑफ डिलिव्हरी ऑफ गुड्स कुठले आहे? सुरत. मग प्लेस ऑफ सप्लाय, आता ॲज पर सेक्शन 10 सबसेक्शन 1 सबसेक्शन बी शाल बी द प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस ऑफ थर्ड पर्सन, दॅट इज बयर. म्हणजे जो विकत घेणार आहे त्याचा जो प्लेस असेल त्याला आपण काय म्हणू? प्लेस ऑफ सप्लाय. त्याच्यामुळे या कंडिशन मध्ये विकत घेणारा कोण होता? लोकेशन ऑफ द बयर. बयर कोण होता? आलोक इंदोर. मग रिसिपियंट जरी सुरतचा असला तरी विकत घेणारा इंदोरचा होता, त्याच्यामुळे प्लेस ऑफ सप्लाय इंदोरच आपण म्हणणार आहोत. त्याच्यामुळे इथे. आणि दुसरी गोष्ट, इंदोरमधून इंदोरमध्ये पाठवलंय मिस्टर अतुल इंदोर, मिस्टर आलोक इंदोर. सो हा जो आहे तो इंट्रास्टेट सप्लाय आहे. हा जो आहे हा इंट्रास्टेट सप्लाय आहे. त्याच्यामुळे इथे CGST लागू होईल. आता त्यांनी इथे चुकवलेलं आहे, कारण सुरतमध्ये तुम्ही सॉरी इंदोरमधून इंदोरमध्ये तुम्ही काय केलेलं आहे? ट्रान्सपोर्ट केलेलं आहे. देन मिस्टर अतुल इंदोर टू मिस्टर रमेश सुरत. आता हे सुरतला गेले. इंदोर टू सुरत इंटरस्टेट IGST. मिस्टर अतुल इंदोर टू मिस्टर मंथन मुंबई इंटरस्टेट IGST. देन मिस्टर अतुल इंदोर टू मिस्टर रमेश सुरत इथे इंटरस्टेट पुन्हा IGST. आता हा जो इंट्रास्टेट आहे तो खरं तर इथे पाहिजे होता. इंट्रास्टेट आणि इंट्रास्टेट इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, ती समजून घ्या. त्याच्यानंतर येतं मिस्टर राजेश ऑफ मुंबई परचेस अ रॅडो वॉच फ्रॉम शॉप इन इंदोर मध्य प्रदेश. डिटरमाइन प्लेस ऑफ सप्लाय. मिस्टर राजेश ऑफ मुंबई परचेस अ रॅडो वॉच फ्रॉम शॉप इन इंदोर. राजेश मुंबईतला आहे, त्याने काय केलं की इंदोरमधून एक रॅडो कंपनीचा वॉच विकत घेतलाय. तर प्लेस ऑफ सप्लाय कोणता असणार आहे? ॲज पर सेक्शन 10 सबसेक्शन 1C of the IGST Act 2007, where the supply does not involve movement of goods whether by the suppliers of the recipient, the place of supply shall be location of such goods at the time of delivery to the recipient. In this case, the watch is purchased from shop in Indore. The supply is complete in the shop itself by delivery to Mr. Rajesh
and the place of supply will be Indore, even if Mr. Rajesh comes from Mumbai. आता इथे प्लेस ऑफ सप्लाय काय येईल इंदोर येईल कारण मिस्टर राजेश ऑफ मुंबई परचेस रॅडो वॉच फ्रॉम द शॉप इन इंदोर म्हणजे त्याने दुकानात जाऊन विकत घेतलेलं आहे मग इंदोरच्या दुकानात जाऊन त्याने इंदोरमधून विकत घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा प्लेस ऑफ त्याला सप्लाय कुठे मिळाला तर इंदोरमध्ये त्या शॉपमध्ये मिळाला म्हणजे प्लेस ऑफ सप्लाय इंदोर मग तो नंतर तो वॉच घेऊन जरी मुंबईत आला तर त्याने ती खरेदी कुठून केलं तर इंदोरच्या शॉपमधून म्हणून इथे प्लेस ऑफ सप्लाय होतं इंदोर देन प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स नेक्स्ट इलस्ट्रेशन नंबर 6 Mr. Prashant of Akola has a godown in Indore. Mr. Prashant of Akola has a godown in Indore, Madhya Pradesh. Mr. Amar Mumbai approaches Mr. Prashant purchase of goods lying at godown in Indore and takes delivery of goods from the Indore godown. Mr. Prashant of Akola has a godown in Indore, Madhya Pradesh. Mr. Amar of Mumbai approaches Mr. Prashant purchase of goods lying at godown in Indore and takes delivery of goods from the Indore godown. Mr. Prashant issue an invoice from sale of goods. His principal place of business is Madhya Pradesh. Determine the place of supply of goods. As per section 10 subsection 1 subsection C of IGST Act हे सगळे सेक्शन तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत Act 2017 where the supply does not involve movement of goods whether by the supplier of the recipient the place of supply shall be location of such goods at the time of delivery to the recipient thus the place of supply of goods shall be Indore Madhya Pradesh although both Mr. Prashant and Mr. Amar is located in Madhya Pradesh त्याच्यामुळे इथे प्लेस ऑफ सप्लाय जो आहे तो सुद्धा काय येणार आहे तर मध्य प्रदेश then place of supply of goods illustration number 7 Mr. Kiran located in Pune place order on Mr. Ravi of Pune for installation of machinery at his factory in Madras. Mr. Ravi procures the various parts of the machinery from different states and arranges from installation of same in Kiran factory in Madras. Determine the place of supply of machines. Solution. As per section 10 subsection 1 subsection D of IGST Act 2017, where the goods are assembled or installed at a site, the place of supply shall be the place of such installation of assembly. In this case, the place of supply shall be the place where the goods are installed. Madras, even though Kiran and Ravi are both located in Pune. आता इथे काय होतं ह्या कंडिशनला सेक्शन 10 सबसेक्शन 1 सबसेक्शन डी IGST Act 2017 मध्ये काय म्हटलेलं आहे तर एखादी सर्व्हिस किंवा एखादी इन्स्टॉलेशन किंवा एखादा असेंबल गुड्स इन्स्टॉलेशन किंवा असेंबल जे असेल ते तुम्ही ज्या साईडवरती ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते असेंबल कराल किंवा जे इन्स्टॉल कराल ते एखादी मशिनरी इन्स्टॉल कराल तर त्या साईटलाच प्लेस ऑफ सप्लाय म्हटलं जातं मग आता या कंडिशनमध्ये सप्लायर आणि रिसिव्हर दोघंही जरी पुण्याचे असले तरी इन्स्टॉल कुठे केलेलं आहे मद्रासला त्याच्यामुळे या कंडिशन अशा कंडिशनमध्ये मद्रास जे आहे ते सप्लाय प्लेस ऑफ सप्लाय होईल देन इलस्ट्रेशन नंबर 8 प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स डिटरमाइन प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स इन फॉलोइंग cases and also state the nature of supply and the types of tax leviable आता सप्लायर अँड हिज लोकेशन मिस्टर अरुण मुंबई सप्लायर कोण आहे मिस्टर अरुण मुंबई रिसिपियंट कोण आहे मिस्टर भरत मुंबई प्लेस ऑफ असेंबली इंस्टॉलेशन ऑफ गुड्स अहमदाबाद देन मिस्टर अरुण मुंबई मिस्टर राजेश जोधपूर इंदोर आता याच्यामध्ये पण सेम होईल बघा आणि इन्स्टॉलेशन किंवा असेंब्ली ऑफ गुड्स जे आहे ते कुठे गेलेले अहमदाबाद इंदोर कलकत्ता मुंबई आणि भले मग सप्लायर्स लोकेशन आणि रिसिपियंट लोकेशन वेगळं असतील तरी मग याच्यामध्ये प्लेस ऑफ सप्लाय कुठे येईल की ज्या ठिकाणी त्यांनी असेंबल केले किंवा ज्या ठिकाणी त्यांनी इन्स्टॉल केले इथे बघा अरुण मुंबई आहे भरत मुंबई आहे प्लेस ऑफ असेंब्लिंग इन्स्टॉलेशन अहमदाबाद आहे म्हणजे प्लेस ऑफ सप्लाय राहणार अहमदाबाद आता हे मुंबई टू अहमदाबाद आहे त्याच्यामुळे IGST देन मुंबई टू इंदोर आहे IGST देन मुंबई टू कलकत्ता आहे IGST आणि देन मुंबई टू मुंबई आहे सप्लाय त्याच्यामुळे इथे CGST लागेल आता इथे सुद्धा इथे बरोबर इंटरेस्टेड 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 इंटरेस्टेड
Then illustration number 9. Illustration number 9, place of supply of goods. काय म्हटलंय बघा, मिस्टर रवी ऑफ मद्रास entered into contract with the railway authority for the supply of food to the passenger on Madras Rajasthan route. Journey commenced from Madras. The goods were loaded on board in Mumbai. Determine the place of supply of goods. काय म्हटलंय, मिस्टर रवी मद्रास एंटर्ड इन टू कॉन्ट्रॅक्ट विथ रेल्वे अथॉरिटी. रेल्वे अथॉरिटी सोबत त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केला फॉर द सप्लाय ऑफ फूड्स टू द पॅसेंजर ऑन मद्रास राजस्थान रूट. सो जे कोणी मद्रास राजस्थान रूटचे जे पॅसेंजर्स आहेत की त्यांच्यासाठी फूडचा सप्लाय कोण देणार आहे, मिस्टर रवी. रूट जर्नी कमेन्स फ्रॉम मद्रास. ज्यावेळेला मद्रासला जर्नी सुरू झाली, द गुड्स वर लोडेड ऑन बोर्ड इन मुंबई. त्यावेळेस मुंबईमध्ये काय केलं गेलं, हे गुड्स जे आहेत ते लोड केले गेले. डिटरमाइन द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. मग अशा कंडिशनमध्ये म्हणजे मद्रासला तो जाऊन तिथे त्याचं हे कन्झ्युम होणार आहे, पण यूज त्याचा मद्रासला होणार, पण त्याने प्लेस कुठे केलेले आहेत, मुंबईमध्ये त्याने बोर्ड केले. ट्रेनमध्ये कुठे चढलेली, मुंबईमध्ये. मग अशा वेळेस सप्लाय ऑफ गुड्स कोणतं म्हणणार आपण, as per section 10 subsection 1 subsection E, where the goods are supplied on board of conveyance including vessels, an aircraft, a train or a motor vehicle, the place of supply shall be location at which such goods are taken on the board. In present case, the place of supply shall be the place of loading of goods on board on railway, that is Mumbai, irrespective of the place of commencement of destination of rail. मग अशा वेळेस काय म्हटलं की याच्यामध्ये ज्यावेळेला अशी कंडिशन येते की मद्रासमध्ये यूज करणार आहे, पण तो लोड कुठे केला गेलाय, तर मुंबईमध्ये. लागणारा गुड्स लोड कुठे केला, मुंबईमध्ये ट्रेनमध्ये लोड केला गेलाय. मग अशा वेळेस काय म्हटलेलं आहे की सेक्शन 10 सबसेक्शन 1 सबसेक्शन ई मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, की अशा कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही गुड्स लोड कराल, मग ते एअरक्राफ्टला असू देत किंवा ट्रेनमध्ये असू देत किंवा मोटर व्हेकल असू देत, ज्या ठिकाणी तुम्ही बोर्ड कराल, ज्या बोर्ड लोड कराल तुमचे गुड्स, त्या ठिकाणाला तुम्ही प्लेस ऑफ सप्लाय म्हणणार आहोत. याच्यामध्ये ट्रेनमध्ये सप्लाय प्लेस केलं मुंबईमध्ये, म्हणजे याच्यामध्ये प्लेस ऑफ सप्लाय कोणता आला, तर मुंबई आलं. Then place of supply or services where both supplier and recipients are in India. Place of supply services where the location of supplier and recipient in India. Section 12 of the IGST Act 2017. Section 10 काय सांगतो बघा, IGST Act. Section 12 subsection 1, determination of the place of supplier services where the location of supplier of services and location of the recipient of services in India. सेक्शन 12 सबसेक्शन 1 मध्ये काय म्हटलं की या ठिकाणी सप्लायर आणि रिसिव्हर या रिसिपियंट या दोघांचंही प्लेस कोणता हवं, लोकेशन कोणता हवं, इंडिया. देन 12 section 12 subsection 2 general confusion, the place of supplier services made to a registered person, की रजिस्टर पर्सनला तुम्ही द्याल, त्याचं जे रजिस्टर लोकेशन असेल ते या ठिकाणी प्लेस ऑफ सप्लाय होतं. देन मेड बाय एनी पर्सन अदर दॅन रजिस्टर पर्सन. जर रजिस्टर पर्सन व्यतिरिक्त जर दुसऱ्या कोणी सप्लाय दिला तर वेअर द ॲड्रेस ऑन रेकॉर्ड एक्झिस्ट इन अदर केसेस. सो त्याच्यावरती जो ॲड्रेस त्यांनी मेन्शन केला असेल, रेकॉर्ड केला असेल, तर त्याला आपण प्लेस ऑफ सप्लाय म्हणणार. देन लोकेशन ऑफ सच प्लेस ऑफ सप्लाय कोणतं, तर लोकेशन ऑफ सच पर्सन. आता पहिलं वेअर द ॲड्रेस ऑन रेकॉर्ड एक्झिस्ट, द लोकेशन ऑफ द रिसिपियंटचं लोकेशन असेल ते प्लेस ऑफ सप्लाय ठरेल. आणि बाकीच्या केसेसमध्ये द लोकेशन ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस. सो सप्लायर ची जो कोणतं लोकेशन असेल, ज्या ठिकाणी तो सर्व्हिस देणार आहे, त्याला काय केलं जाईल, प्लेस ऑफ सप्लाय म्हटलं जाईल. देन नेक्स्ट section 12 subsection 3, services provided in relation to immovable property. Services provided in relation, जर रिलेशन मध्ये प्रोव्हाइड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असाल इमूवेबल प्रॉपर्टी, न हलणाऱ्या ठिकाणी म्हणजे फिक्स जागेवरती, तर अशा वेळेस सर्व्हिसेस मध्ये बघा काय म्हटलंय,
directly in relation to a immovable property, including services provided by architect, interior decorators, surveyors, engineers, and other related expert or estate agents. Any service provided by way of grant of right to use immovable property or for carrying out or coordination of construction work or आता जर कन्स्ट्रक्शन वर्कसाठी असेल किंवा आर्किटेक्चर असेल इंटेरियर डेकोरेटर असेल सर्वेअर असेल तर या पद्धतीच्या जर सर्व्हिसेस देत असतील तर अशा कंडिशनमध्ये प्लेस ऑफ सप्लाय काय म्हटलंय लोकेशन ॲट विच इमोवेबल प्रॉपर्टी ऑर बोर्ड ऑफ वर्सल ॲज द केस मे बी इज लोकेटेड ऑर इंडेटेड टू बी लोकेटेड सो अशा कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी ते सर्व्हिसेस देणार आहेत त्या ठिकाणची इमोवेबल प्रॉपर्टी जी आहे त्याला काय म्हटलं जाईल लोकेशन प्लेस ऑफ सप्लाय by way of loading sorry way of lodging accommodation by a hotel in guest house homestay club or campsite by whatever name called and including a houseboat or any other vessel or by way of accommodation in any immovable property for organizing any marriage or reception or matters related thereto official, social, cultural, religious, or business functions, including services provided in relation to such functions at such property or any services similarly to the services referred to be in clause A, clause B and clause C. सो या सगळ्यामध्ये काय म्हटलं की ज्या ठिकाणी इमोवेबल प्रॉपर्टी आहे ज्या ठिकाणी लोकेटेड आहे त्याला काय म्हणणार आपण प्लेस ऑफ सप्लाय म्हणणार आहोत इन द लोकेशन ऑफ द इमोवेबल प्रॉपर्टी ऑर बोट ऑर विसल इज लोकेटेड इन इंटेंडेड टू बी लोकेटेड आउटसाइड इंडिया जर आउटसाइड इंडियाचं लोकेशन असेल तर काय म्हणणार लोकेशन ऑफ द रिसिपियंट सो जे जर दिलेलं लोकेशन हे इमोवेबल प्रॉपर्टीचं आउटसाइड इंडिया असेल तर लोकेशन ऑफ रेसिपियंटचं जे लोकेशन आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत प्लेस ऑफ सप्लाय Then next, where the immovable property or boat or vessel is located in more than one state or union territory, the supply of services shall be treated as made in each of the respective state or union territories in proportion to the value of service separately collected or determined in terms of contract or agreement entered into this regard on or in the absence of such contract or agreement on such other basis is may be prescribed. सो सपोज असं त्यांनी म्हटलं की ही जी इम्बर प्रॉपर्टी असेल ती एक सोडून एकापेक्षा जास्त स्टेटमध्ये किंवा जास्त युनियन टेरिटरीमध्ये असेल तर अशा कंडिशनमध्ये प्रत्येकाचा जो प्लेस ऑफ सप्लाय वेगळा राहील प्रत्येकाला सेपरेटली कन्सिडर केलं जाईल आणि प्रत्येकावरती सेपरेटली टॅक्स लावला जाईल त्याच्यामुळे अशा कंडिशनमध्ये जर वेगवेगळे स्टेट्स असेल तर प्रत्येक ट्रान्झॅक्शन किंवा प्रत्येक सर्व्हिस तुमच्या आहे त्याला सेपरेटली कॅल्क्युलेट केलं जाईल आणि त्यावेळेस त्याचं प्रत्येकाचा प्लेस ऑफ सप्लाय जो आहे तो सेपरेट असणार आहे देन रेस्टॉरंट अँड कॅटरिंग सर्व्हिसेस पर्सनल ग्रूमिंग फिटनेस ब्युटी ट्रीटमेंट हेल्थ सर्व्हिसेस इन्क्लुडिंग कॉस्मेटिक अँड प्लास्टिक सर्जरी सो रेस्टॉरंट असेल कॅटरिंग सर्व्हिसेस असेल पर्सनल ग्रूमिंग असेल फिटनेस ब्युटी ट्रीटमेंट हेल्थ सर्व्हिसेस इन्क्लुडिंग कॉस्मेटिक अँड प्लेस सर्जरी मग अशा ठिकाणी प्लेस ऑफ सप्लाय का असणार लोकेशन वेअर द सर्व्हिसेस आर ॲक्च्युअली परफॉर्म ज्या ठिकाणी तुम्ही ॲक्च्युअली सर्व्हिस घेताय त्या ठिकाणाला इथे काय म्हणणार प्लेस ऑफ सप्लाय म्हणणार देन सेक्शन 12 सबसेक्शन 5 सर्व्हिसेस इन रिलेशन टू ट्रेनिंग अँड परफॉर्मन्स अप्रायझल टू रिलेट ट्रेनिंग परफॉर्मन्स अप्रायझल टू म्हणजे ज्या सगळे ट्रेनिंगसाठी वगैरे सर्व्हिसेस दिले जातात मग त्याच्यामध्ये कंडिशन 1 रजिस्टर पर्सन अँड सेकंड पर्सन अदर दॅन रजिस्टर पर्सन एक रजिस्टर पर्सन असेल तर आणि एक अदर दॅन रजिस्टर पर्सन असेल तर फर्स्ट रजिस्टर पर्सन असेल तर लोकेशन ऑफ सच पर्सन तर त्या पर्सनचं जे काय रजिस्ट्रेशन असेल सॉरी लोकेशन ऑफ सच पर्सन त्या पर्सनचं जे काय लोकेशन असेल त्याला आपण सप्लाय प्लेस ऑफ सप्लाय म्हणणार आहोत आणि जर अदर दॅन रजिस्टर पर्सन असेल तर लोकेशन वेअर द सर्व्हिसेस आर ॲक्च्युअली परफॉर्म
अदर दॅन रजिस्टर पर्सन असेल तर ज्या ठिकाणी तो सर्व्हिसेस देतोय त्याला आपण काय म्हणणार आहोत, त्या ठिकाणाला प्लेस ऑफ सप्लाय म्हणणार आहोत. देन सेक्शन 12 सबसेक्शन 6, services provided by way of admission to a cultural, artistic, sporting, scientific, educational, entertainment event, and amusement park or any other place and service ancillary thereto. म्हणजे थोडक्यात तुमचं सायंटिफिक ट्रेनिंग ॲडमिशन असेल, कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, एज्युकेशनल, एंटरटेनमेंट, एज्युकेशन एंटरटेनमेंट इव्हेंट असते ते या सगळ्यांचे जे ॲडमिशन आहेत त्यावेळेस प्लेस ऑफ सप्लाय काय येतं, द प्लेस वेअर द इव्हेंट इज ॲक्च्युली हेल्ड ऑर वेअर द पार्क ऑफ सच अदर प्लेस इज लोकेटेड. सो ज्या ठिकाणी खरंच हे इव्हेंट चालणार आहे ॲक्च्युली हेल्ड त्या ठिकाणाला आपण काय म्हणणार आहोत, प्लेस ऑफ सप्लाय म्हणणार आहोत अशा कंडिशनमध्ये. देन सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ सेक्शन 12 सबसेक्शन 7 काय म्हटलंय, ऑर्गनायझेशन ऑफ कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, scientific, educational, entertainment event, including supply or services in relation to a conference, fair exhibition, celebration, or similar event, or काय म्हटलंय, ऑर्गनायझेशन ऑफ कल्चरल, जर कल्चर प्रोग्राम वगैरे ऑर्गनाईज होत असतील, इव्हेंट्स ऑर्गनाईज होत असतील, मग त्याच्यामध्ये एक्झिबिशन असेल, सेलिब्रेशन असेल, एंटरटेनमेंट इव्हेंट असतील, एज्युकेशनल प्रोग्राम्स असतील, सायंटिफिक प्रोग्राम असतील, सो हे सगळे हे फर्स्ट कंडिशनला. सेकंडमध्ये म्हटलेलं आहे सर्व्हिसेस अँसिलरी टू ऑर्गनायझेशन ऑफ एनी ऑफ the event or services referred to the clauses A, or assigning of sponsorship to such event to a registered person, to a person other than registered person. मग अशा कंडिशनमध्ये ह्या सगळ्या प्रोग्रामला जर स्पॉन्सर करणारा पर्सन हा रजिस्टर असेल आणि जर रजिस्टर नसेल तर, जर रजिस्टर असेल तर काय म्हणणार, लोकेशन ऑफ सच पर्सन, लोकेशन ऑफ सच पर्सन. देन टू पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन, जर पर्सन हा अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन असेल. अँड फर्स्ट इफ इव्हेंट इज हेल्ड इन इंडिया, जर इव्हेंट इंडियामध्ये असेल तर प्लेस वेअर इव्हेंट इज ॲक्च्युली हेल्ड, ज्या ठिकाणी ॲक्च्युली इव्हेंट होणार आहे त्याला आपण काय, प्लेस ऑफ सप्लाय. आणि जर इंडियाच्या बाहेर असेल, इव्हेंट इज हेल्ड आउटसाइड इंडिया, तर लोकेशन ऑफ द रेसिपिएंट, तर त्या रेसिपिएंटचं लोकेशन जे असेल त्याला आपण प्लेस ऑफ सप्लाय म्हणणार आहे. ओके. देन where the event is held in more than one state or union territory and consolidated amount is charged for supply of such services shall be taken as a being is each of the respective states or union territories in proportion to the value for services separately collected to determine terms of the contract or agreement entered into in this regard, or in the absence of such contract or agreement on such basis as may be prescribed. Where the event is held in more than one state, जर एखादा इव्हेंट एकापेक्षा जास्त स्टेटमध्ये जर होत असेल किंवा जास्त युनियन टेरिटरीमध्ये होत असेल, कन्सिडर अमाऊंट इज चार्ज बाय सप्लाय ऑफ सच सर्व्हिसेस शॅल बी टेकन ॲज बिंग इन ईच ऑफ द रेस्पेक्टिव्ह स्टेट्स और युनियन टेरिटरीज इन प्रोपोर्शन टू द व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस सेपरेटली कलेक्टेड और डिटर्मिन्ड. जर एखादा प्रोग्राम ॲट अ टाइम किंवा एखादा प्रोग्राम वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळ्या युनियन टेरिटरीमध्ये होत असेल, तो एका स्टेटमध्ये नसून, तर प्रत्येकाचा चार्ज सेपरेटली लागू होईल. मग तिथल्या सर्व्हिसेसच्या प्रपोर्शनवरती तो टॅक्स त्याला किती पडणार आहे तो ठरवला जाईल त्या त्या ठिकाणी. आता त्याच्यामध्ये काय, सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स इन्क्लुडिंग बाय मेल और कुरियर टू, सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स इन्क्लुडिंग मेल और कुरियर टू. सो मेल थ्रू किंवा कुरियर थ्रू जर एखादा गुड्स ऑफ ट्रान्सपोर्ट केलं असतील तर त्याच्यामध्ये रजिस्टर पर्सन, लोकेशन ऑफ सच पर्सन, तर त्याच्यात रजिस्टर पर्सन असेल तर त्याचा लोकेशन येईल त्या पर्सनचं प्लेस ऑफ सप्लाय. आणि द पर्सन रजिस्टर नसेल तर लोकेशन ॲट विच सच गुड्स आर हँडेड ओव्हर फॉर देअर ट्रान्सपोर्टेशन. सो ट्रान्सपोर्टेशनसाठी तो ज्या ठिकाणी हँड ओव्हर करणार आहे तो जे गुड्स, त्या प्लेसला काय म्हणणार, प्लेस ऑफ
प्लेस ऑफ सप्लाय म्हणणार आहात. त्याच्यानंतर सेक्शन 12 सबसेक्शन 9 पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस टू. पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन आता याच्यामध्ये रजिस्टर पर्सन असेल, म्हणजेच आता आपण जसं म्हणतो की ट्रेन असेल, ट्रेनचा रजिस्टर आहे, बस रजिस्टर आहे, प्लस असं जो रजिस्टर पर्सन जो असेल आणि त्याच्या थ्रू जर पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन होत असेल तर लोकेशन ऑफ सच पर्सन, तर त्या पर्सनचं जे लोकेशन असेल त्याला काय म्हणणार, प्लेस ऑफ सप्लाय. आणि द पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन, जर तो पर्सन रजिस्टर नसेल तर प्लेस वेअर द पॅसेंजर इम्बार्क ऑन द कन्व्हेन्स फॉर अ कंटिन्युअस जर्नी. ज्या ठिकाणाहून ते पॅसेंजर कंटिन्युअस जर्नी करणार आहे त्या ठिकाणाला प्लेस ऑफ सप्लाय मिळणार. Where the right to passage is given for future use and the point of embarkation is not known at the time of issue of right passage. Made to registered person, location of such person, made to any person other than registered person. First one, where the address on record exists, the location of the recipient, and in other cases, the location of the supplier of the services. Then, return journey to be treated as a separate journey. Separate journey. Return journey to be treated as a separate journey. The return journey shall be treated as a separate journey even if the right to passage to onward return journey is issued at the same time. सो सपोज एखादा माणूस इथून गाडी करून जातोय तर त्याची जाण्याची जर्नी जी आहे ती वेगळी सर्व्हिस समजली जाते, नेण्याची जी आहे ती वेगळी प्रवास, येण्याचा प्रवास जो आहे तो वेगळा समजला जाईल. Then section 10 section 12 subsection 10 services on board or conveyance including a vessel, an aircraft, a train or motor vehicle. सो तुम्हाला जे बोर्ड ऑफ कन्व्हेन्स इन्क्लुडिंग वेसल, एअरक्राफ्ट, ट्रेन, मोटर व्हेकल, आता अशा ठिकाणी लोकेशन ऑफ द फर्स्ट शेड्यूल पॉईंट ऑफ द डिपार्चर ऑफ द कन्व्हेन्स फॉर द जर्नी. ज्या ठिकाणाहून तो ट्रेन पकडणार आहे, बस पकडणार आहे किंवा ट्रेन पकडणार, सॉरी प्लेन पकडणार आहे, त्या ठिकाणाला जिथून डिपार्चर करणार आहे त्या ठिकाणाला काय म्हणतात, प्लेस ऑफ supply. Then section 12 subsection 11 telecommunication services including data transfer, broadcasting, cable and direct to home television services to any person shall. First one, in case of services by way of fixed telecommunication line, leads circuits, internet lead circuit, cable or dish antenna. So अशा वेळेस सप्लाय प्लेस ऑफ सप्लाय कुठं, लोकेशन वेअर द टेलिकम्युनिकेशन लाईन, लीज सर्किट्स और केबल कनेक्शन और डिश अँटेना इज इन्स्टॉल फॉर रिसिपियंट्स ऑफ सर्व्हिस. ज्या ठिकाणी रिसिपियंटसाठी हे सगळे इन्स्टॉल केलेलं आहे त्याच प्लेसला काय म्हणणार, प्लेस ऑफ सप्लाय. Then, where the lease circuits is installed in more than one state or union territory and a consolidated amount is charged for supply of services relating to such circuit, the place of supply of such services shall be taken as being each of the respective state or union territories. The proportion to the value of services separately collected or determined terms of the contract or agreement entered into his regard, or in the absence of such contract of agreement such other basis may be prescribed. आता याच्यामध्ये सपोज एखादा काय म्हणतो आपण, एखादा सप्लायर आहे जो डिश टी व्ही सप्लाय करतोय, तर तो वेगवेगळ्या स्टेटमध्ये, वेगवेगळ्या युनियन टेरिटरीमध्ये प्लेस स्टेट हे करू शकतो. मग आता काय होतं, वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या जर तो युनियन टेरिटरीमध्ये सप्लाय देतोय तर प्रत्येक ठिकाणचं त्याचं प्रपोर्शन वेगळं असणार आहे टॅक्सचं आणि ते सेपरेट राहणार आहे. दुसरी गोष्ट, सपोज त्याने जे ॲग्रीमेंट करून जर करत असेल, जर महाराष्ट्रात करायचं तर माझं एवढं होईल, ॲग्रीमेंटवरती जी काय अमाऊंट असेल ती त्याची त्याला पेड करावं लागणार आहे. आता इन केस ऑफ मोबाईल कनेक्शन फॉर टेलिकम्युनिकेशन अँड इंटरनेट सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड ऑन पेड सर्व्हिस, जर मोबाईल कनेक्शन किंवा इंटरनेट सर्व्हिसेस पेड सर्व्हिसेस असतील तर अशा वेळी लोकेशन ऑफ बिलिंग ॲड्रेस जो आहे रिसिपियंटचा तो काय ठरतो, प्लेस ऑफ सप्लाय. Then, in case where mobile connection for telecommunication, internet services, and direct to home television services are provided on the prepayment basis through voucher or any other means, through a selling agent or a sell.
आता इथे प्रीपेमेंट बेसिस थ्रू अ वाउचर और एनी अदर मीन्स म्हणजे जर आपण प्रीपेड रिचार्ज करतो सर प्रीपेड रिचार्ज जर केला असेल तर अशा कंडिशनमध्ये थ्रू अ सेलिंग एजंट और रिसेलर और डिस्ट्रीब्युटर और सबस्क्राईब आयडेंटिटी मॉड्यूल कार्ड और रिचार्ज वाउचर फर्स्ट वन काय म्हटलंय and by any person to be final subscriber. In such prepaid services is availed or the recharge is made through internet banking or other electronic mode of payment. अशा कंडिशन किंवा इलेक्ट्रॉनिकली रिचार्ज करत असते तर अशा कंडिशनला प्लेस ऑफ सप्लाय काय ठरेल द ॲड्रेस ऑफ द सेलिंग एजंट और रिसेलर और डिस्ट्रीब्युटर ॲज पर द रेकॉर्ड ऑफ द सप्लायर ॲट अ टाइम ऑफ सप्लाय और लोकेशन वेअर द सच पेमेंट प्रीपेमेंट is received or such vouchers are sold, location of the recipient of service on the record of suppliers of services. तर अशा ठिकाणी जिथून तो वाउचर खरेदी करणार आहे मग ते ऑनलाईन असेल तर ज्या ठिकाणाहून करेल ते प्लेस ऑफ सप्लाय ठरेल एखाद्या शॉपमधून जो वाउचर ते शॉप ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाला प्लेस ऑफ सप्लाय म्हटलं जाईल. ओके देन त्याच्यानंतर येतं बँकिंग अँड अदर फिनान्शियल सर्व्हिसेस इन्क्लुडिंग stock broking services to any persons. Location of the recipient of service on the record of suppliers of services. Recipient of the services. So banking and financial services, including stock broking services, any person. So त्या रिसिपियंटचं जे लोकेशन आहे त्याला या ठिकाणी काय म्हणते ज्या ठिकाणी तो सर्व्हिसेस घेतोय त्या ठिकाणाला काय म्हटलं जाईल प्लेस ऑफ सप्लाय. देन इन्शुरन्स सर्व्हिसेस टू अ रजिस्टर पर्सन कडून जर इन्शुरन्स सर्व्हिसेस घेत असेल तर लोकेशन ऑफ सच पर्सन ज्या अनरजिस्टर्ड पर्सन कडून तुम्ही जर इन्शुरन्स घेत असाल सर्व्हिसेस द लोकेशन ऑफ द रिसिपियंट ऑफ सर्व्हिसेस ऑन द रेकॉर्ड ऑफ द सप्लायर्स ऑफ सर्व्हिसेस ज्या ठिकाणी ती सर्व्हिस रिसिपियंट सर्व्हिस घेणार आहे त्या ठिकाणाला प्लेस ऑफ सप्लाय म्हटलं जाईल. आणि सेक्शन 12 सबसेक्शन 14 advertisement services to be central government as a state government a statutory body of a local authority means of state of union territory identify the contract or agreement. First one, place of supply shall be taken as a being in each such states or union territory. सो ज्या स्टेटमध्ये किंवा ज्या युनियन टेरिटरीमध्ये सप्लाय देणार तो प्लेस ऑफ सप्लाय ठरतो. देन व्हॅल्यू ऑफ सप्लाय स्पेसिफिक टू each state or union territory shall be proportion to amount attributable to services provided by way of disseminations in the respective state or union territory as may be determined in terms of the contract of or agreement entered into this regard or it is the absence of such contract or agreement on such other basis as may be prescribed. या ठिकाणी आपण सर्व्हिसेस पाहिले की प्लेस ऑफ सप्लाय कसं काय ठरवलं जातं. सो ह्याच्यातले काही इलस्ट्रेशन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करूयात. आता आपण आजच्यासाठी इथे थांबूयात.